नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश गोपडे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पाहूया आजची विशेष बातमी। अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील 88 रास्त दुकानदाराचे गेल्या 9 महिन्यापासून कमिशन थकल्यामुळे आज दिनांक 18 जुलै 2025 रोजी तिवसा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। तिवसा तालुक्यातील रास्त दुकानदाराचे थकीत कमिशनमुळे प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहेत। दरमहा शासकीय धान्याचे वितरण करण्याचे महत्त्वाचे काम आहे। हे वितरक जबाबदारीने पार पाडत असतानाही त्यांच्या मेहनतीचा मोबदला सरकारकडून वेळेवर दिला जात नाही, ही अत्यंत गंभीर बाब बनली आहे। वीज बिल, दुकान भाडे, वाहतूक खर्च, वजन काटे, मनुष्यबळ अशा सर्व बाबींसाठी पैसे खर्च करावे लागतात, पण कमिशन मिळत नसल्याने वितरक कर्जबाजारी होत आहेत। या गंभीर परिस्थितीकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन 88 रास्त दर वितरकांचे थकीत कमिशन त्वरित जमा करावे, अशी मागणी तालुक्यातील वितरकांकडून तहसीलदारांकडे विनंती करण्यात आली। अन्यथा वितरक संघटनांनी आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्राचे तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील घोरमाडे। विजय देशमुख, तालुका रास्तभाव दुकानदार संघटना तिवसा अध्यक्ष, जिल्हा रास्तभाव दुकानदारचा उपाध्यक्ष। आणि आमचं हे रखडलेलं कमिशन डिसेंबर 2024 ते जून 2025पर्यंत एकूण 6-7 महिने झाले आणि ही सगळीची परिस्थिती आहे। आणि शासन वारंवारी प्रयत्न म्हणजे मंत्रालयापर्यंत आम्ही त्याचे वारंवार केले आणि पालकमंत्र्यालयापर्यंत आम्ही हे नोंद पत्रव्यवहार झाला, पुरवठा मंत्र्यालय झाला, मुख्यमंत्र्यालय झाला, पण इकडे आता कोणते अशी पोझिशन आली काय ग्रँट तयार आहे आणि कमिशन मिळून नाही राहिलं। इकडे प्रशासनाची चूक आहे की शासनाची चूक आहे याच्यात आम्हाला समजण्याचा कोणताच मार्ग नाही। आणि याच्यानंतर हे असंच प्रकरण जर राहिलं, आमच्या या जुलै महिन्यापर्यंत जर आम्हाला कोणत्याच महिन्याचं कमिशन मिळालं नाही तर पुढे येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। आणि तालुका संघटना व जिल्हा संघटना किंवा राज्य संघटना जो निर्णय घेईन तो प्रत्येक दुकानाला मान्य करावा लागेल। तर त्यांनी म्हटलं का नाही बा आपल्याला कामच करायचं आणि याच्यानंतर जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाही तोपर्यंत काम भरून आंदोलन राहील, कोणतीच मशीन महाराष्ट्रातली चालू राहणार नाही, हे एवढंच आज बोलतो। आणि दुसरी गोष्ट अशी की केंद्र सरकारला नवीन स्कीम आलेली आहे की ज्यांच्याकडे आता ते जूनपर्यंत 3 महिन्याचा वाटप केला आपण, पण शासनाकडे केंद्र सरकारकडे इतका अन्नसाठा भरपूर शिल्लक आहे की ते आता APLच्या स्वरूपात वाटप सुरू आहे। APLमध्ये आम्ही धान्य वाढत होतो 7 रुपये 20 पैसे आणि 9 रुपये 60 पैसे याप्रमाणे, तर ते आता 8 रुपये 20 पैसे गहू आणि 12 रुपये काही पैसे तांदूळ या स्वरूपात प्रत्येक राज्यानं जे केंद्र सरकारने जी मागणी केली तर त्या राज्यात ते धान्य पोहोचलं। पण आमच्या इथं अशी परिस्थिती आहे का आमचे शासन आमच्या कमिशनवर लक्ष देत नाही ना धान्यावर लक्ष देत नाही। आता आमचे दुकानदार जूनचं वाटप करून 2 महिन्यापासून खाली आहे, म्हणजे जुलै खाली आहे ना ऑगस्टही खाली आहे। ज्या वक्ती येईन तो सप्टेंबरमध्ये माल त्या वक्ती तो कामी लागण। पण परिस्थिती कशी आता आदरणीय आम्ही लोकसभेचे खासदार बळवंत भाऊ वानखडे यांना पण पत्र देईन आणि राज्यसभेवर जे डॉक्टर बोंडे साहेब आहेत त्यांना पत्र देतो की बा तुम्ही याच्यात जे केंद्र सरकारकडून जे आम्हाला लाभ देऊन राहिले, धान्य देऊन राहिले गोरगरीब आले, तर ते धान्य मिळालं पाहिजे। पण परिस्थिती काय केली शासनानं, काय जो अन्नदाता प्रत्येक गावातला जो माणूस आहे तो लांबचा दुकानदार आहे तो त्याच्या लाभार्थीच्या घरापर्यंत त्याची चूल भेट होते, पण शासन हा असा कुरूबुद्धीचा आहे आमच्या दुकानदाराच्या काय त्याचा गैरसमज झाला काही कळालेच मार्ग नाही, तो आमची चूल विजवायचे प्रयत्न करून राहिला। मी आशिष राजेंद्र मावरे, रास्तभाव दुकानदार शेंदूरजना खुर्द आणि सरपंच शेंदूरजना खुर्द। आज आमच्या दुकानदारावर अशी पोझिशन आलेली आहे की डिसेंबर 2024 ते ऑगस्ट 2025पर्यंत 9 महिन्याचं कमिशन पूर्णतः रखडलेलं आहे। त्यामुळे पूर्ण जे दुकानदार आहे आमचे राशन दुकानदार यांच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे। शासन याकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष देत नसून आता आम्हालाच काही ना काही याद्वारे आता सध्या आम्ही निवेदन दिलेलंच आहे तहसीलदार साहेबांना। आता पुढील कारवाई देशमुख साहेबांनी सांगितलंच आहे की मोर्चा इथं आपलं मुंबईला मोर्चा काढायचा आहे म्हणून। म्हणजे अशा परिस्थितीत आम्ही आज आता कोणाला आम्हाला भीक मागायची पूर्ण पाळी आलेली आहे, कोणी आम्हाला भीकही देत नाही। अशा प्रकारे आता काय करावं हे आम्हाला समजून नाही राहिलं। मी दिलीप शेषरावजी आमले, राहणार चनुष्टा, तालुका तिवसा, राशन दुकानदार। मी बऱ्याच दिवसापासून या संघटनेत संलग्न आहे, परंतु या शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आम्हाला कोणत्याही अशा अपेक्षा नाही राहिलेल्या आहे। आम्ही बरेच दिवसापासून कमीत कमी 9 महिन्यापासून आम्ही आमच्या कमिशन करता
आपलं हे करत आहे, अर्ज वगैरे करत आहे, परंतु आमचं काहीच कोणी ऐकत नाही आहे. या सर्व मागण्या न केल्यास आम्ही पुढील मार्गावर जाण्याच्या तयारीत आहे. कारण आम्ही आमच्या कुटुंबाला जगवण्याकरता कोणताच मार्ग राहिलेला नाही आहे. बस. मी शीतल आंबटकर, निरीक्षण अधिकारी, तहसील कार्यालय तिवसा तालुक्यातील रास्तभाव दुकानदारांची जी मार्जिनची रक्कम आहे ती जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून जमा करण्यात येते. आपण जिल्हा पुरवठा कार्यालयाला आहे एप्रिल 2025 या कालावधीपर्यंतचे रास्तभाव दुकानदारांचे बँक डिटेल्स पाठवलेले आहे आणि मार्जिनची रक्कम जमा करण्याची कार्यवाही ही जिल्हा पुरवठा कार्यालय वरिष्ठ कार्यालयाकडून करण्यात येते आणि त्यांच्याकडून ती कार्यवाही करणे सुरू आहे. फेब्रुवारी 2025 पर्यंतची मार्जिनची रक्कम कार्यालयाकडून जमा करण्यात आल्याबाबत तिथनं माहिती कळलेली आहे. धन्यवाद. ही होती आजची विशेष बातमी. अशा विशेष बातम्या पाहण्यासाठी तुम्ही आजच MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एक नवीन बातमीमध्ये.